अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी अंबरनाथ ईस्ट मध्ये प्राचीन शिव मंदिर आहे, तिथे पूर्ण जत्रा भरते. ती जत्रा पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. तिथे काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्या सर्वात आधी मित्रांनो, मी माझ्या एरियामध्ये ना पशुपतीनाथ देवाचं मंदिर आहे, तिथे सर्वात आधी महादेवाचे दर्शन घेईल, मग तिथून प्राचीन शिव मंदिरला जाणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया तिथं. तर बघा, हे ना आमच्या एरियामधील पशुपतीनाथ देवाचे महादेवाचे टेम्पल आहे. खूप सुंदर आहे. तुम्हालाही मी आतून पूर्ण दाखवतो कशा प्रकारे असणार आहे. बघा किती पब्लिक जमली आहे महादेवाचे दर्शन घ्यायला महाशिवरात्रीला. बघा लाईन लागली पूर्ण. या बाजूनी पण आहे. खूप छान छान गाणे बिणे लावले ना, आणखी छान वाटतं. वातावरण एकदम प्रसन्न वाटतंय. तर बघा इथे ना प्रसादासाठी लाईन लागली आहे. मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यावरती प्रसाद मिळणार आहे. बघा मी पण इथे लाईन लागली आहे. या लाईनीमध्ये मी पण उभा आहे. बघा मंदिराच्या आवारामध्ये किती सुंदर देवाची रांगोळी बनवलेली आहे. खूप छान दिसते. फायनली आता माझाही नंबर आला. आता मी देवाचे दर्शन घेतो, तुम्हीही घ्या. तर चला मित्रांनो, माझे फायनली देवाचे दर्शन व्यवस्थित झालेले आहे. आय होप तुमचेही झाले असतील. तर आता मी चाललोय अंबरनाथ ईस्टला प्राचीन शिव मंदिरचे दर्शन घ्यायला. तिथे जत्रा वगैरे कशा प्रकारे असणार आहे सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण बघू, जत्रा पूर्ण एक्सप्लोर करूया. जेवढी जत्रा एक्सप्लोर करता येईल तेवढी पूर्ण एक्सप्लोर करूया आणि देवाचेही दर्शन घेऊया. ते कशा प्रकारे होतात तेही तुम्हाला मी दाखवतो. मग चला जाऊया. ब्रिजवरनं येताना मित्रांनो छानपैकी सर्वात आधी देवीचे दर्शन झाले. तर चला मग आता अंबरनाथ ईस्टला उतरलो ना मित्रांनो. जसं मी खाली उतरलो तर स्टार्टिंग पासूनच आहे ना मित्रांनो पूर्ण जत्रा चालू झाली आहे. पूर्ण दाखवतो मी तू कशा प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो, आता मी अंबरनाथ ईस्टला आलेलो आहे. तिथे मित्रांनो पुन्हा 1.8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे पूर्ण शिव मंदिरपर्यंत. तर पूर्ण आपण दाखवणार रस्त्यामध्ये कोणकोणते स्टॉल आपल्याला बघायला मिळणार आहे. तर गाईस, एवढी जास्त गर्दी आहे. आज महाशिवरात्री आहे ना, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. एरवी गर्दी कमी असते, पण महाशिवरात्री आहे ना तर खूप जास्त गर्दी आहे. चालण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. आता दुपारी त्यामुळं मी आरामात जातोय. पण संध्याकाळी 4 किंवा 5 नंतर जरा सुद्धा चालण्यासाठी जागा मिळत नाही, एवढी गर्दी असते. बघा शिवाजी चौक आहे ना, इथून सरळ आपल्याला वरच्या दिशेने चालत जायचे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ना खूप सारे खाण्यापिण्याचे स्टॉल असतात. मंदिराच्या दिशेने निघालो ना का रस्त्याने बघा खूप सारे स्वीटचे किंवा इतर खाण्यापिण्याचे पदार्थ सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि खूप साऱ्या अशा घरउपयोगी वस्तू देखील मिळणार आहे. रस्त्याने जाताना बघा ही लहान मुलगी दिसते, ती तिचा खेळ दाखवत होती. रस्सीवरती कशा प्रकारे बॅलन्स करून चालते ना, हॅट्स ऑफ. बघा इथे सिरेमिकचे कप वगैरे किंवा लेडीज चप्पल्स वगैरे, सँडल्स वगैरे किंवा लहान मुलांसाठी बघा स्टेशनरीच्या वस्तू सर्व काही इथे बघायला मिळणार आहे. तुम्ही खरेदी करू शकता. खूप साऱ्या वस्तू अशा घरोपयोगी वस्तू तुम्हाला खरेदी करता येतील जे तुम्हाला डेली यूजमध्ये कामी येतील. बघा इथे आईस्क्रीम वगैरे खूप सारे खाण्याचे स्टॉल खूप आहे. बघा इथे लेडीज ड्रेस वगैरे, 1 पीस टॉप वगैरे सर्व काही इथे मिळणार आहे. तसेच बघा इथे हाऊस क्लिनिंगचे प्रोडक्ट पण मिळणार आहे. आणि बघा इथे इमिटेशन ज्वेलरी किंवा बघा इथे फ्राय पॅन वगैरे किंवा लोखंडाचे तवे, कढई वगैरे सर्व काही इथे मिळेल. बघा हे बघा या साईडला पण आहे. आणि या साईडला बघा आईस्क्रीम वगैरे. बघा इथे पण लहान मुलांचे कपडे मिळणार आहे. तसेच बघा इथे बाजूला पण फ्राय पॅन वगैरे, कढई वगैरे, नॉनस्टिक लोखंडाचे सर्व भांडे तुम्हाला मिळतील. तसं बघा इथं
इमिटेशन ज्वेलरी वगैरे, नेकलेस वगैरे, कानातले वगैरे, बँगल्स वगैरे सर्व काही इथे मिळणार आहे. या साईडला पण बघा डेकोरेशनची सगळ्या वस्तू मिळणार तुम्हाला. बघा लेडीज बॅग्स वगैरे, इथे बघा देवाच्या फ्रेमी आहे सगळ्या, सुंदर सुंदर आहे. गणपती बाप्पा आहे, राधे कृष्ण आहे, साईबाबा आहे, अशा वेगवेगळ्या फ्रेम आहेत सगळ्या, खूप सुंदर सुंदर आहे. आणि या बाजूला बघा सगळी भांडी आहे फायबरची, प्लेट्स आहे, छोट्या मोठ्या साईजमध्ये आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसं बघा इथे ट्रे वगैरे, आणि बघा इथे छोटे छोटे बाउल पण आहे. आणि बघा हे डेकोरेशनचे फ्लॉवर वगैरे, घरामध्ये तुम्हाला जर डेकोरेशन काय करायचं असेल ना, तुम्ही यासाठी फ्लॉवर वगैरे खरेदी करू शकता इथं. आणि बघा हे आर्टिफिशियल हार पण आहे इथं, आणि इमिटेशन ज्वेलरी, मंगळसूत्र वगैरे, तसेच लेडीज ड्रेस वगैरे बघा. आणि बघा समोर बघा आकाश पाळणा वगैरे पण लागलाय. त्या बाजूला पूर्ण आहे ना पाळणे वगैरे, आणि या बाजूला सगळे ना रोडावरती सगळे स्टॉल आहे, फूड स्टॉल वगैरे. तर बघा इथे विंचेन पण आहे, 180 रुपयाला आहे एक पीस. खूप वेगवेगळे आणि सुंदर सुंदर आहे. आणि बघा या साईडला आहे ना मंदिराच्या अगदी बाजूला आहे ना खूप पाळणे लागले, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, म्हणजे एन्जॉयमेंट फुल होऊ शकते इथं. एवढे पाळणे वगैरे इथं, आणि फूड स्टॉल वगैरे सर्व. मंदिराच्या अगदी समोरच आहे ना मित्रांनो खूप सारे फूड स्टॉल लागलेले आहे, लाईनीने सगळे. इथे तुम्हाला वेगवेगळे फूड खायला मिळणार आहे. बघा इथे काका आहे ना वडे बनवतात ते. चला आणखी पण स्टॉल आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. बघा इथे तुम्हाला आहे ना पाणीपुरी वगैरे सर्व काही मिळणार आहे. तसं पुढे बघा इथं चायनीज फूड आहे पूर्ण, मंचुरियन वगैरे, व्हेज फ्राय राईस, नूडल्स वगैरे सर्व काही इथे मिळेल. आणि खूप सारे दुकान आहे, सेम सेम आहे बघा, बाजूबाजूला ते लागलेले. तर बघा मित्रांनो हे ना मंदिराची एंट्री गेट आहे, परंतु इथून एंट्री नाही आहे. जर मंदिरामध्ये जायचं असेल ना तर बॅक साईडने फिरून आहे, म्हणजे ते झुलेलाल गेट आहे, त्या गेट पण एंट्री दिलेली आहे, आणि इथून फक्त बाहेर निघण्यासाठी रस्ता दिलेला आहे. आणि बघा बाजूला पण बघा पाळणे वगैरे लागलेले. तर बघा मित्रांनो मंदिराच्या बरोबर समोर आहे ना सगळे फूड स्टॉल लागले. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये अगोदर दाखवलं ना मी, ते सगळे इथे समोर लागलेले लाईनीने. तर मित्रांनो मला काही देवाचे दर्शन भेटले नाही, काही गर्दी खूप जास्त होती, आणि कमीत कमी 5 ते 7 तास लागणार होते दर्शनासाठी. इतक्या वेळ मला उभं राहता येणार नव्हतं, म्हणून मी दर्शन काही घेतले नाही. त्यामुळे तुम्हाला आणखी पण जत्रा दाखवतो, कोणते कोणते स्टॉल आपल्याला बघायला मिळणार इथं. आणि मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सरबत वगैरे पियायला मिळतील, तेही फ्रीमध्ये आहे. बघा हे लटकन हे सुंदर सुंदर आहे, पंखांचं बनवलेलं आहे. आणि बघा ही भांडी वगैरे, पोलपोट लाटणं वगैरे लहान लहान, आणि बघा हे पण सगळे लटकन आहे, सुंदर सुंदर आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे. बघा या बाजूला ना देवांच्या फोटोंचे पण बनवलेले लटकन, लक्ष्मी देवीचे, गणपती बाप्पा आहे. 200 रुपयाचा एक पीस आहे. तर बघा मित्रांनो इथे ना इथे पण सगळे स्टॉल लागले आहे. मंदिराकडे येताना किंवा स्टेशनकडे जाताना दोन्ही बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले खूप सारे. बघा मित्रांनो इथे पण तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे बघायला भेटतील, लहान मुलांसाठी, मोठ्या व्यक्तींसाठी. स्टेशनला जाताना मंदिरापासून थोडं दूर आलो ना का तिकडे पण आहे, आणि मंदिराच्या अगदी बाजूला पण, गेटच्या बाजूला पण लागलेलं आहे. इथे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे बघायला मिळणार आहे. ते बघा एंट्रीला पण आहे स्टॉल लागले, फूड स्टॉल वगैरे. तर बघा आतमध्ये दाखवतो मला कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणते पाळणे इथं. बघा आकाश पाळणा, असे खूप सारे पाळणे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.